वसंतदादांचं सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली। 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळेच आम्ही दादांचं सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं, शरद पवारांचं वक्तव्य। राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं, भविष्यात कुणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा, निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम केलं जाणार। 21 ऑगस्टला एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अर्ज दाखल करणार। मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्यात, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठे राहिली नाही, शरद पवारांकडून खंत व्यक्त। पुरंदर विमानतळ मोबदला प्रश्नी पवार फडणवीसांशी चर्चा करणार। कमी मोबदला दिला जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राज्यातील सहकारी कारखानदारीला सुरुंग। गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज। खासगी कारखानदार राज्याबाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिकांशी आस्था नाही, शरद पवारांचं वक्तव्य। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात पैनगंगा नदीला पूर। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान। पश्चिम विदर्भाला पावसानं झोडपलं। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। एकट्या अमरावती जिल्ह्यात 7,000 हेक्टरवरील पिकं बाधित।